हॅलो, स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे वटपौर्णिमा आणि तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज काय पाऊस अजिबात नाही आहे, पहिल्यासारखं वटपौर्णिमेला पाऊस काय पडतच नाही। काय दिसलास? हाय कर, हाय हे आमचं हिरो। हाय जा टी व्ही बघ जा तू। तर आज आहे वटपौर्णिमा आणि तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेची खूप खूप शुभेच्छा। पाऊस अजिबात नाही आहे, उलटं गरम होत आहे। तर अजून तयार व्हायचं आहे। आता सगळी कामं वगैरे आवरून घेतलेली आहेत, घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता दक्ष येईल स्कूलमधून। दक्ष आला की मी जाणार आहे, कारण मग ह्याला कुठे घेऊन जायचं, तिथे एकतर उभं राहायला जागा नसते, कधी कधी खूप गर्दी असते, मग कुठे लहान मुलांना घेऊन जाणार। मग तो आला, त्याची स्कूल लवकर चालू झाली आहे 9th, त्यामुळे लवकर स्कूल चालू झाल्याने तो आता येईल। 12:30ला सुटतो तर येईल, 12:30ला सुटलो तरी येतो, 12:45च्या आसपास येतो तो। आणि मग तो आला की मी लगेच जाणार आहे, कारण परत त्याचा 2:30चं ट्युशन आहे, कधी 2चं किंवा 2:30 असा असतो, मग उलट त्याला माझ्यामुळे येत नको म्हणून म्हटलं मी तयार होईल आणि पटकन जाऊन येईल आणि बघूया तिथे कशी जागा आहे, काय आहे, व्हिडिओज काढायला मिळते की नाही, कारण खूप गर्दी असते, मोबाईल पकडायलाही मिळत नाही आणि व्हिडिओ काढायला भेटत नाही। आणि व्हिडिओ काढायला पण असतं की बरं वाटतं, स्वतः कुठे काढायला जमते, पूजा करायची की व्हिडिओ काढत बसायचे। तर बघूया, आम्ही नागपंचमीला पण तिथेच जातो, त्या मंदिरमध्ये एक साईडला शंकरचं मंदिर आहे, छोटंसं पिंडी वगैरे आहे आणि इकडे ह्या साईडला वडाचं असं झाड आहे, तर तिथे जातो। बाकी मार्केटमध्ये भरपूर झाडं असे 1-2 आहेत, पण खूप गर्दी असते इथे, जरा बरं तरी असतं। तर आम्ही हे काय बोलायचे मी, तर आता पटकन तयारी करून घेते, म्हणजे तो याच्या आधी लगेच जाईल आणि बघू जमेल तेवढं दाखवायचा प्रयत्न करेल। बाकी ठीक आहे, चला व्हिडिओ कंटिन्यू बघा। आणि मी आता किती तयार व्हायला, सिंपल साडी वगैरे नेसणार आहे, तर चला तयार होते, बाय। आता घेते सगळी पहिली तयारी करून घेते, पूर्ण तयारी करायची बाकी आहे अजून, ती पटापट करून पटापट तयार होऊन मग जायचं पूजा करायला। चला बाय। तर सॉरी, या व्हिडिओमध्ये खूप आवाज येत होता, त्यामुळे मला कधी कधी आवाजच द्यावा लागतो, कारण हाच प्रॉब्लेम होतो। आणि ते मी मावशीकडे आली आहे, तर खूप म्हणजे पूर्णशी तयारी झालेली आहे, तिने पण तयारी करून ठेवलेली आहे सगळी। माझं थोडं बाकी होतं, तर माझी पण आता तयारी झाली आहे आणि त्या आम्ही दोघीजणी तयार झालो, सिम्पलच एकदम, कारण गरम पण खूप होत होता, थोडंसं पटकन तयार झालो, एकदम सिंपल साडी दिसली आहे। आणि ते आता मी आली आहे मंदिरमध्ये, नागेश्वर महादेव मंदिर आहे इथे। आम्ही ह्याला पण येतो, नागपंचमीला येतो, नागपंचमीला पण येतो आणि महादेवची वगैरे पूजा वगैरे करायची असेल तेव्हा पण इकडे हाच मंदिर आहे, म्हणजे दुसरा पण आहे, पण खूप गर्दी वगैरे असते इकडे, खूप बरं पडतं। आणि बाजूला हे वडाचं झाड आहे, तिथे पूजेसाठी येतो, तो खूप गर्दी होती, कारण आता बहुतेक जणी इकडेच येतात, त्यामुळे खूपच गर्दी होती। तर इथे आम्ही म्हणजे पहिली पूजा वगैरे करून घेतली आणि आता इथे फेऱ्या वगैरे घालायला घेतलेल्या आहेत। कोण नव्हतं व्हिडिओ काढायला, मग मीच अशी माझीच व्हिडिओ काढत होती। दक्ष पण आला नव्हता, कारण छोट्याला घरी ठेवलं होतं, मग म्हटलं तू पण घरीच राहा। आणि ते मग थोडंसं असं व्हिडिओ काढलं, बाकी ते पूजा वगैरे करून घेतली, तेच म्हणजे बायकांना वगैरे वाण वगैरे दिलं। त्याच्यानंतर इथे खूप गणपतीचं पण छोटीशी मूर्ती आहे, सगळं आहे, मस्त वाटतं बघा, म्हणजे छान आहे मंदिर, छोटंसंच आहे। तर दर्शन वगैरे घेऊन आलो आणि आता मी आली परत मावशीकडे, कारण मावशी बोलत आपण दोघे एकमेकींना परत घरी देऊया वाण। तर आता इथे मी आणि मावशी एकमेकींना वाण देतोय। ते करतात ना, ते असतात पहिल्या वर्षाला होता नाही तर आता पण आहे, कुठे ठेवून झालं, पण तो वैताग का गेलं, चिडचिड आहे तर बेल बघा ना ह्याच्यामध्ये,
थांब आता मी देतो मग तू. तिथे पूजा झाल्यानंतर पण बायकांना हळद कुंकू वगैरे लावून घेतलं, वाण वगैरे दिलं. खूप बायका होत्या, छान छान तयार होऊन आलेल्या, मस्त फोटोज वगैरे काढत होत्या. पण आम्ही काही जास्त फोटोज वगैरे असे काढत बसलो नाही आम्ही, कारण डॉगचं लगेच ट्युशन होतं 2:30चं आणि मला लवकर घरी यायचं होतं. परत मग उगाच त्याला प्रॉब्लेम नको, इकडे ठेवू शकतो पण उगाच म्हटलं नको, आईकडे वगैरे कुठे ठेवत बसली नाही. आणि मग त्याच्यानंतर घरी येऊन मावशीने मी एकमेकींना वाण दिला आणि कॅमेरा तसा ठेवला होता म्हणून असं वाटत होतं की डाव्या हाताने हळद कुंकू लावतोय, पण आम्ही उजव्या हाताने लावत होतो. आणि मग तिथूनच मग मी घरी आली आणि म्हटलं आता घरी ठेवते, देवीसमोर बत्ती वगैरे दिवा वगैरे लावून घेतला आणि वाण ठेवला. आणि नंतर म्हटलं रात्री ह्याचे पप्पा येतील कामावरून, तेव्हा हे करून घेईल, वाण वगैरे देईल त्यांना. तेवढंच कर थोडंसं, ठीक आहे. तर आता इथे पूजा झाली करून घरी पण आली, देवीच्या वगैरे भावली. आणि आता जस्ट उपवास आहे तर थोडंसं काहीतरी खिचडी वगैरे खाते. आणि खूप घाम वगैरे आलेला आहे, खूप गरम पण होतो, त्यामुळे आता मी पण चेंज वगैरे करून घेते, थोडंसं आराम करते. बाकी काम वगैरे तर सगळं झालेलं आहे, पण बाकी काय थोडंसं जे कामं आहेत, आता मुलं वगैरे जेवून झालेले, ती बाकीची कामं वगैरे मी करून घेते. आणि इथे किती एकसारखं त्याला आवडतं असं हाय वगैरे बोलायला, म्हणून तो एकसारखं हे करत असतो, येत असतो कॅमेऱ्यामध्ये, त्याला यायचं असतं हाय वगैरे बोलायला. तर तेच मी आता सगळं झालेलं आहे, तर बाकी आता चेंज वगैरे करून घेते, त्याच्यानंतर थोडंसं आराम करते आणि मग परत संध्याकाळची तयारी करायला घेते, कारण आज उपवास पण आहे. तर चला मिळूया. तर थोडं काही काम वगैरे होतं ते मी आवरून घेतलं आणि थोडासा आराम पण केला, खिचडी वगैरे खाल्ली, आराम केला. त्याच्यानंतर म्हटलं चला, त्याच्या पप्पाला थोडं उशीर झाला होता, 9 वाजेपर्यंत येणार होते, तर म्हटलं मी एक काम करते, पटकन जेवणच करून घेते, म्हणजे ते आले की मग त्यांना वाण देऊन उपवास वगैरे पण सोडता येईल. तर इथे हे मावशीने या फेण्या आणल्या होत्या विरारवाल्या, तर त्या ती आली होती तेव्हा घेऊन आली होती. मग या फेण्या वगैरे तळून घेतल्या मी एकीकडे. आज पण सिंपलच होतं केलं जेवण, म्हटलं आता पटकन करून घेतो. मग म्हटलं चला आता फेण्या तळून घेतल्या, एकीकडे भात आणि आमटी केली होती काळ्या वाटाण्याची. वाटाणे थोडी मिक्सरला बारीक केले होते, कारण मग ते खायला मुलं वगैरे कंटाळतात, मग ते वाटाण्याची आमटी वगैरे केली पटकन. भात केला आणि चपात्या होत्या दुपारी ज्या केलेल्या होत्या ना मुलांसाठी वगैरे, मिस्टरांसाठी, त्या होत्या 3-4 होत्या. मग ते काही केलं नाही, भेंडीची भाजी केली आणि असा स्वयंपाक पूर्ण करून झालेला होता. चालू होतात, आमटीला कड वगैरे आली होती, काळ्या वाटाण्याची आमटी केली होती. तेवढ्या त्याचे पप्पा वगैरे पण आले, आता म्हटलं त्यांना वाण वगैरे देते आणि मग तेच व्हिडिओ एंड करते. तर मिळूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. काय केकडा किती पाय खाली कर. या वाण मध्ये पुन्हा ते दिसते का व्हिडिओ थोडीशी? पुन्हा वाघ, अरे वाघ तरी, अरे वाघ त्या वाहनात काहीतरी द्यायचं असतं, माहितीये काय? हो द्यायचं असतं, बरोबर. 500 रुपये आपण ठेवलं 500 रुपये वाहनामध्ये प्रसाद द्यायला असतो बायकोला. ते ग्रीतिकला खूप मजा वाटत होती, म्हणून तो एकसारखा हसत होता, त्याला खूप म्हणजे मस्ती चालू होती त्याची नुसती. चला तर बाय.